माझ्यावर आली. आणि मग आमचा बौद्ध उपासक जर गेला, आज धम्म परिषद आहे, काय काय करूया, तर मग तो बंगला बांधलेला सांगलीचा माणूस म्हणतोय, किंवा तो इसरजीतला आंबर कांबळेची बायको म्हणते, सर घरात माहित समाजात जन्माला आला, समाजात वाढला, समाजामुळे आरक्षण मिळालं, समाजामुळे नोकरी मिळाली, नोकरीमुळे सगळं ऐश्वर मिळालं. पण हे ऐश्वर ज्या बाबासाहेबांच्या मुळे मिळालं, त्याचे पायी कोणाची गरज आहे. बरं, आमची बायको सुद्धा काय म्हणते बघा, आज रविवार आहे, मी समजा इथे सुकुमार सरांना जर काही विचारत नाही, त्यांना माहिती झालं तर घरात असणे, आमची बायको काय म्हणते की अरे रविवार आहे, आज तर घरात बस. का ग बाई, आज घरात कशाला बसायचं, आज आपण घरात जायला पाहिजे. अरे आज तर घरात बस का, ते शेजारचं सरबत कुणाच्या अध्यात नाहीत, कुणाच्या मध्यात नाहीत, कुणाचं एक नाही, कुणाचं दोन नाही, कुणाचं घेणं नाही, कुणाचं देणं नाही. किती बाई सज्जन. आणि आमचं कोलप सर समजा आला असतं घराकडे, तर आता आला बाबा यो, काय खबर सर, आता आला बाबा यो, काय सांगतो कुणा. म्हणजे समाजासाठी काम करणाऱ्या माणसांना आपण हेटाळणी करून चालणार नाही, त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याला प्रेरणा दिली पाहिजे. सांगलीकर साहेबांसारख्या माणसाने प्रचंड मोठं अजरामर काम करून ठेवलंय, ते काम वाढवलं पाहिजे, गतिमान केलं पाहिजे. धम्म माणसात रुजवला पाहिजे. धम्म वाढवणं ही गरज आहे, हे मिशन नाही, ही आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि आपण सगळ्यांच्या पर्यंत धर्म नेणं ही आपलं कर्तव्य आहे.